मिस्टर सचिन आवड, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आदरणीय पवारसाहेब आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर दौंडचं आणि आदरणीय पवारसाहेबांचं 6 दशकाचं प्रेमाचं नातं आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून तुमचं आणि त्यांचं प्रेमाचं नातं आहे. आणि त्याच्यामुळे आज दौंडमध्ये आज येताना आमच्या सगळ्यांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आणि आनंद होता की बऱ्याच दिवसांनी पवारसाहेब इथे येत आहेत आणि आपल्या चर्चमध्ये आपल्या सगळ्यांची नेहमीच भेट होत असते. आपण पाम संडेलाही आपण म्हणला तशी आपण सगळे जमलेलो होतो. एक अतिशय सुंदर तो कार्यक्रम त्या दिवशी आपण सगळ्यांनी केला. संपूर्ण दौंडमध्ये आपण जी फेरी मारली, ज्या पद्धतीने नवीन पिढी प्रेज द लॉर्ड हालेलुया आपण सगळे एकत्र तिथे जमलेलो होतो. एक खूप सुंदर अशी ती रविवार सकाळ झाली. आणि आज केडगावचंही आपले असतील, केडगावच्या मिशनचे लोक आलेच असतील इथे. त्याच्यामुळे केडगाव मिशनचे जी आपली सगळी टीम आहे, मध्ये आप्पासाहेब, मी, सोहेलबाई, आम्ही सगळेच केडगावलाही गेलो होतो. आणि मिशनमध्ये थोडीशी अस्वस्थता जाणवत होती मला, थोडे चिंतामध्ये होते सगळे लोक. पण आम्ही सगळ्यांनी जाऊन त्यांना माणुसकीच्या नात्याने आधार दिला. तिथली शाळा असेल, तिथलं हॉस्पिटल असेल, हे अतिशय उत्तम काम जे मिशन करतं त्याचं आम्ही कौतुक केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जेव्हा गेले तेव्हा मिशनवाले थोडेसे घाबरलेले होते, पण मी जाईच तोवर ते इतके स्ट्रॉंग झाले होते की आता तेच मला सांगतात काय घाबरू नका, आम्ही आहोत. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला त्या दिवशीच्या त्या मीटिंगमध्ये. कारण मिशनचं काम मी एका मिशनरी शाळेतून शिकलेले आहे. अनेक वेळा पार्लमेंटमध्ये लोक माझ्या इंग्लिशचं कौतुक करतात. मी इंग्रजी हे मिशनरी शाळेत शिकले म्हणून माझं इंग्रजी बरं आहे, चांगलं म्हणतात. पण सेंट कोलंबा हायस्कूल, विल्सन इन्स्टिट्यूट, या सगळ्या समाजाने, ख्रिश्चन समाज हा एक भारतातल्या जडणघडणीतलं एक खूप मोठं योगदान दिलेला असा समाज आहे. शिक्षण असेल, आरोग्यसेवा असतील, त्यामध्ये खूप अप्रतिम काम भारतात आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि समतेची भाषा ही सुंदर सोप्या शब्दात जे ख्रिश्चन समाजाने केलेलं आहे काम, त्याचा खरंच मी मनापासून मानाचा मुजरा करते. आणि असंच चांगलं काम आपण शिक्षण संस्थेत जसं आपण केडगावलाही करतो, इथेही करतो. आणि ज्या हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटलला आपण मदतीची मागणी घेतलेली आहे, तर आपण जरूर मिशन हॉस्पिटलला आणखीन चांगल्या सुविधा कशा देता येतील ही तुमची सूचना खूप चांगली आहे. पण तुम्ही एक सूचना करायला ओपनली विसरला, कदाचित पवारसाहेब आहेत म्हणून इथे. त्यांच्या नेहमी मी दुकानाच्या आतमध्ये गेले की आमच्या गप्पा झाल्या की शटल सर्व्हिसची चर्चा होतेच. आणि ट्रेनमध्ये खरं तर सोहेलबाई आहेत, आपण आहात. दौंडची खासियत काय होती, जे जंक्शन आहे, सदाबापू आणि मी आता इथे गाडीत येताना तेच बोलत होतो की दौंडमध्ये एकेकाळी 160 ट्रेन थांबायच्या आणि आता आपल्या दौंड शहरात फक्त 50च ट्रेन थांबतात. त्याच्यामुळे संपूर्ण दौंडमध्ये गेले 1.5-2 वर्ष सोहेलबाई आणि मी याच्यासाठी भांडतोय की इथे या सगळ्या शहराचा व्यवसाय आणि जी ओळख आहे, जी व्यवस्था आहे ती त्या जंक्शनमुळे. त्याच्यामुळे इथला ट्रेन थांबा कमी करून खरं तर आपल्याला अन्याय झालेला आहे. आणि सातत्याने आम्हाला रेल्वे डिपार्टमेंट सांगतं की नाही आम्ही एफिशियन्सी वाढवतोय. काय करायची ती एफिशियन्सी? मी गंमत म्हणून अनेक वेळा दौंडचं उदाहरण वंदे भारतमध्ये देते. कालच पार्लमेंटमध्ये आजचा एक रिपोर्ट आला आहे, त्याच्यात वंदे भारतची जी ट्रेन जी दौंडमध्ये कधीच थांबली नाही, ती पुण्यावरनं निघते, सोलापूरवरनं जाते, आपल्याला फक्त टाटा बाय बाय करत जाते. मी तेव्हाही मागितलं होतं की ही ट्रेन इथे थांबली पाहिजे आणि ज्या ज्या शटल सर्व्हिसेसची मागणी जी तुम्ही करत होता त्याही आपल्याकडून वाढल्या पाहिजेत. पण आता ह्याच्यासाठी अजून लढाई करू. निवडून आल्यावर बघू कोण रेल्वे मंत्री होतं. कदाचित आपल्याच विचाराचं असेल तर जो ट्रेन या ट्रेन इथे जाईल. आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आज समाजामध्ये म्हणजे कुरकुमचं सारखं जे इंडस्ट्रियलायझेशन आदरणीय पवारसाहेबांच्या काळात झालं, मला कुरकुमचा नेहमी अभिमान वाटतो. आणि का कोविडच्या काळात या देशातल्या सगळ्यात मोठी कंपनी जी सिप्ला आपल्याकडे, जे रेमडेसिवीर औषध आपण सगळ्यांनी घेतलं, ते तुमच्या माझ्या दौंडमधल्या आणि दौंडकरांनी या देशाला तेव्हा आधार दिलेला आहे. त्यामुळे ती सिप्ला फॅक्टरी आपल्या भागात आहे, ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे दौंडकरांचं खूप मोठं योगदान या जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या जडणघडणीत आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं
मी समाजाचं कौतुक करते, आभार मानते आणि आमच्याकडून तुम्ही जी व्यथा मांडली की समाजाला आधार हा विषयच नाही, आपण सगळे एकच आहोत, आपण भारतीय आहोत आणि ह्या देशामध्ये संविधान बदलायची भाषा जे करतात त्या सगळ्यांच्या विरोधात तुमची ही भगिनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ताकदीने लढत आहे आणि ताकदीने लढत आहे. आश्वासन मी तुम्हाला देते, तुमच्या आशीर्वादाने गेल्या 10 वर्षामध्ये पार्लमेंटमध्ये देशात माझा नंबर पहिला आलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला. आपल्या सगळ्यांचे जे मुद्दे आहेत, मग समाजाचे असतील, महिलांचे असतील, मुलांच्या शिक्षणाचे असतील, मिशन हॉस्पिटलचे असतील, याच्यासाठी कोणीही जर विरोध केला तर आम्ही ताकदीने त्याच्यासाठी लढू आणि माणुसकीच्या नात्याने लढू. त्यामुळे आज आपण आल्यानंतर आमच्या सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं, त्याबद्दल मी आभार मानते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.